नमस्कार, जय महाराष्ट्रच्या सर्व प्रेक्षकांचं या विशेष मुलाखतीच्या सत्रामध्ये विशेष स्वागत। मी प्रसाद काथे। या मुलाखतीमध्ये आपल्यासोबत डॉक्टर जगदीश आफळे आहेत। जगदीश आफळेजी हे या क्षणाला अयोध्येत आहेत आणि अयोध्येतल्या भव्य श्रीराम मंदिराचे ते चीफ इंजिनियर अर्थात मुख्य अभियंता आहेत। त्यांच्या या कौशल्याच्या आणि त्याचबरोबर योगदानाच्या निमित्ताने आपण त्यांच्याशी चर्चा करतोय। जगदीश आफळेजी यांचं जय महाराष्ट्रवर खूप खूप स्वागत। जगदीशजी, मला मनपूर्वक चर्चेची सुरुवात करण्यापूर्वी तुमचं अभिनंदन करत असतानाच एक प्रश्न विचारावासा वाटतो। जी संधी तुम्हाला मिळाली त्यानं जीवन धन्य झालं असं वाटतं का? अर्थात श्रीरामाने पाठीवरून हात फिरवल्यानंतर सेतुबंधाच्या वेळेला त्या खारीच्या मनामध्ये ज्या भावना असतील की माझा खारीचा वाटा आहे, पण तरी देखील ईश्वराने परमेश्वरानं माझ्या पाठीवरती हात फिरवून मला कायमचं वरदान दिलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे। त्या खारीच्या भावना आता माझ्या मनात आहेत आणि खरोखरच सेतुबंध रामेश्वराच्या या सेतुबंधामध्ये असलेली एखादी खार किंवा एखादी वानर ही स्थिती असावी, अशा स्थितीमध्ये आता आम्ही पूर्ण शरण पद्धतीने या मंदिराच्या कामामध्ये लागलेलो। बिलकुल जगदीशजी, मला गीत रामायणातल्या ओळी आठवत आहेत आणि त्यात सुधीर फडके जेव्हा गातात तेव्हा ते म्हणतात की सेतू बांधा रे सागरी। वानरसेना ही सेतू बांधायला लागली आणि त्यांच्यात एक प्रकारचा समन्वय आपसूक होत गेला। तुमच्या आतापर्यंतच्या अनेक मुलाखती पण मी या निमित्तानं संदर्भानं धुंडाळल्या, त्यात असं दिसून आलं की मंदिर बांधण्याचा असा थेट आणि विशिष्ट अनुभव हा आपल्याकडे तसा स्पष्टपणे नाही ना, तो LNT कडे आहे। पण आजच्या घडीला तुम्ही सगळी मंडळी म्हणजे खरं तर प्रभू रामाचे सर्व सेवक ज्या तन्मयतेनं मंदिर बांधत आहात, तर यातला हा समन्वय कसा काय आला? आणि मला थोडंसं माध्यमातल्या जबाबदार व्यक्तीच्याही भूमिकेतून बाहेर येत तुम्हाला असं विचारायचं आहे, हे मंदिर बांधत असताना राम कधी भेटला का हो? अनेक अर्थाने असं म्हणता येईल की जवळजवळ प्रत्येक दिवशी श्रीरामाचं सकाळी नाव घेऊन आम्ही कामाला सुरुवात करतो। इथे असलेले 4,500 वर्कर आहेत, 4,500, जवळजवळ 65 ते 70 इंजिनियर आहेत आणि जवळजवळ 10 ते 15 सिनियर मॅनेजर्स आहेत। आम्ही सगळ्यांनी प्रार्थना म्हणून ज्या कामाला सुरुवात करतो, आमची एखादी बैठक होते, मीटिंग होते, ओमने आम्ही सुरुवात करतो, श्रीरामाचा जय जयकार करतो आणि आपदाम सहर्तारम दातारम सर्व संपदाम असं म्हणून जेव्हा आमची बैठक संपते तेव्हा रोज आम्हाला श्रीरामाला भेटल्याचा, त्याचा आशीर्वाद मिळाल्याचा अनुभव मिळतो। अगदी 100% सत्य आहे आणि मी सांगू शकतो की गेले 3.5 वर्ष मी आता साईटवरती आहे। या 3.5 वर्षामध्ये एकही दिवस असा नसेल की ज्या दिवशी रामाच्या मंदिरामध्ये मी नाही, आरतीला नाही, रामाच्या समोर उभे नाही आणि आमच्या कामामध्ये राम नाही, अशा स्थितीमध्ये आम्ही भटकतो, विचार करतो आणि आम्हाला सुचत नाहीये, असं झालेलं नाही। आम्ही पूर्णपणे अगदी खूप चांगल्या स्थितीत आहोत, आनंदात आहोत। तुमच्याकडे करोना 1, 2, 3 येऊन गेले, आम्ही फक्त ते ऐकले, आमच्याकडे करोना आला नाही, कारण या सगळ्या बाजूनी पोलिसांचा कॉर्डन असल्यामुळे रादर रामाने करोनाला आतमध्ये येऊ दिलं नाही, म्हणून आमचं काम झालं। क्या बात आहे। असं मराठीमध्ये म्हटलं जातं की कामात राम असला पाहिजे। तुमच्या या कामामध्ये तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर राम भेटत गेला आणि त्या रामानं पुढे चालण्याची एक प्रेरणा पण दिली। या मंदिराच्या निर्मितीच्या निमित्तानं त्याच्या शैलीची चर्चा होणं गरजेचं आहे। नागर शैलीत हे मंदिर आहे। ही नागर शैली ही उत्तर भारतातल्या मंदिरांच्या निर्माणातली एक महत्त्वपूर्ण शैली आहे। आपण जुने काही संदर्भ जर समजा धुंडाळले तर 6व्या शतकातलं बिहारमधलं देवघर इथलं मंदिर असो, 8व्या शतकातलं भुवनेश्वरचं परशुरामेश्वराचं मंदिर असो किंवा पुढे पुढे सरकत अगदी सूर्यदेवाच्या मंदिरापर्यंतही आपण येतो। या शैलींचा प्रभाव उत्तर भारतातल्या नागर शैलीवर आहे असं म्हटलं जातं।
माझ्यापेक्षा तुम्ही या सगळ्या क्षेत्रातले जास्त ज्ञानी आहात. ही नागर शैली म्हणजे नक्की काय आणि उत्तर भारतातल्या मंदिरांपेक्षा आणि दक्षिण भारतातल्या मंदिरांमध्ये वेगळं काय असतं? शैलीतला भेद सर्वसाधारण रामभक्तांना कसा सांगता येईल? अगदी खरं सांगायचं तर मी जेव्हा कॉलेजला होतो, पुण्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होतो, तेव्हापासून आज ताग्यात भारतातली जवळजवळ 1200 मंदिरं मी पाहिली. त्यातल्या 500-550 मंदिराचा मी थेट अभ्यासही केला. LNT तुम्ही मगाशी म्हणलात की LNT, TC वगैरे या सगळ्या मंडळींनी मंदिर नसेल बांधलं कधी. हे अगदी खरं आहे. या मंडळींना मंदिर बांधायचा अनुभव नव्हता, पण बांधकाम किंवा इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन मध्ये ज्या काही जास्तीत जास्त गोष्टी करता येतील यातली उत्तम उत्तम टेक्निक्स या सगळ्या मंडळींना माहिती आहेत. म्हणूनच आम्ही अगदी सुरुवातीला आमचे जे आर्किटेक्ट आहेत CB सोमपुरा, चंद्रकांतभाई सोमपुरा आणि त्यांचे 2 मुलं निखिल आणि आशिष, या दोघांच्यावर आम्ही जेव्हा मंदिराच्या संबंधातली प्राथमिक चर्चा केली त्यावेळेला आपलं मंदिर कसं असलं पाहिजे असा जो विचार झाला, त्या विचारांमध्ये तुम्ही आता विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये झाली. आम्ही नागर शैलीचा आधार एवढ्यासाठी घेतला की गंगा यमुनांच्या काठावरती नागर शैलीतली मंदिरं ही पूर्वीच्या आर्यावर्तातल्या सगळ्या मंदिरांशी साधर्म्य राखून आहेत. तुम्ही कांगडा शैलीमध्ये जा, राजस्थानमध्ये जा, मध्य प्रदेशात जा, उत्तर प्रदेशात जा, गुजरातमध्ये जा, या बिहार, बंगालपर्यंत सगळा प्रदेश पहा, या सगळ्या याच्यामध्ये ही शैली प्रामुख्याने लक्षात येते. त्याचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये पूर्व बाजूला प्रवेशद्वार, प्रवेशद्वारापाशी तिथे असलेलं द्वार, त्याला सिंहद्वार म्हणता येईल किंवा महाद्वार म्हणता येईल, हे कम्पॅरेटिव्हली उंचीला लहान. त्याच्यानंतर जसं मंडप आपण घेऊ, म्हणजे 1 मंडप, 2 मंडप, 3 मंडप, 4 मंडप, त्यानुसार क्रमाक्रमाने उंच होत जाणारी मंदिराची शिखरं, याला घुमट म्हणता येईल. आजकालच्या लोकांना तेही कळतं. घुमट म्हटल्यानंतर कळतं, शिखर म्हटल्यानंतर काही लहान मुलांना अजून सांगता येत नाही. परंतु शिखरांची उंची ही क्रमाक्रमाने वाढत जाते आणि सगळ्यात शेवटी ज्या ठिकाणी गर्भगृह असतं त्या ठिकाणी सगळ्यात उंच शिखर असतं. ही रचना जी आहे ती नागर शैलीची रचना आहे. आपण रणकपूरचं मंदिर पाहतो, खजुराहोचं मंदिर पाहतो, किंवा आपल्याला माहित असलेली गुजरातीतली पालितानाची मंदिरं पाहतो. ही सगळी मंदिरं या कॅटेगरीतली येतात. दक्षिणेकडे याच्या थोडं वेगळं असं द्राविडी प्राणायाम आहे. गोपूर सगळ्यात उंच, गोपुराच्या नंतर असलेले जे मंडप आहेत हे क्रमाक्रमाने लहान लहान होत तिथे मुख्य गर्भगृह असतं. त्या गर्भगृहापाशी सगळ्यात कमी उंचीचं गर्भगृह आणि त्याचं शिखर असतं. आणि तुम्ही तिरुपतीला जा, साधारण रचना तशीच दिसेल. या सगळ्या रचनांमधला अभ्यास करून त्या सगळ्या लोकांच्या समोर ही कल्पना मांडून मग ही रचना मी केली. त्याच्यामध्ये आमच्या पूर्व बाजूला सिंहद्वार आहे, नंतर नृत्य मंडप आहे. आता सिंहद्वार 1 मजला आहे, नृत्य मंडप 1.5 मजला आहे, त्याच्यानंतर रंगमंडप 2 मजले आहे, त्याच्यानंतर गृहमंडप 2.5 ते 3 मजले आहे. त्याच्या दोन्ही बाजूला कीर्तन मंडप, भजन मंडप आहेत, ते 2-2.5 मजले. आणि प्रत्यक्षतः जे शिखर आहे ते शिखर मात्र 16-17 मजले उंच आहे. अशी एकूण रचना ही याची झालेली आहे. बिलकुल. या दरम्यान एक ज्या मंदिराच्या रचनेच्या संदर्भात तुम्ही हा सगळा तपशील देता आहात, आपल्याला हे सुद्धा लक्षात घ्यावं लागतं की जिथे तुम्ही मंदिर उभारताय ती जागा नदी काठची आहे, म्हणजे तसे तुलनेने त्याला नदी बऱ्यापैकी जवळ आहे. मग असं करत असताना एवढं भव्य श्रीराम मंदिर बांधायचं असेल तर त्याचा पाया सुद्धा तितकाच भक्कम घेतला पाहिजे हे सांगितलं गेलं. पण मी असंही पाहिलं की मंदिरात कुठंही स्टील वापरलेलं नाही, तर पोलादाच्या वापराविना हे मंदिर उभारत असताना आणि नदीकाठच्या परिसरात पायाची उभारणी करत असताना तुम्हाला काय आव्हानांचा अनुभव घ्यावा लागला आणि त्याच्यावर तुम्ही उत्तरं कशी शोधली? मुळात या मंदिराकरता एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेला राम आंदोलनाची सुरुवात झाली त्यावेळेस त्या आंदोलनाच्या काळामध्ये याचे जे अध्वर्यू प्रमुख जे होते अशोकजी सिंहल, त्या अशोकजी सिंहलांनी एक सगळ्यांना घोषवाक्य सगळ्यांच्या पुढे ठेवलं होतं. सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे,
मला आठवत असेल बिलकुल त्या काळात लहान मुलांच्या तोंडातही ती हे होती आणि निळ्या मंदिरांमध्ये मोठ्या मोठ्या मैदानावरती झालेल्या सगळ्या सभांमध्ये याच्याशिवाय सभा संपत नसे आणि सगळे लोक आणि अगदी शिलापूजन असेल नंतर रथयात्रा झाली त्यावेळेलाही असेल त्या सगळ्यांच्या जवळ एक ध्येय नक्की होतं जी की मंदिर त्याच ठिकाणी असलं पाहिजे ज्या ठिकाणी रामाचा जन्म झाला. म्हणून पहिल्यांदा रामाच्या जन्मासंदर्भातली जी काही गोष्टी आहेत त्याच्या संबंधीचं संशोधन झालं. लक्षात असं आलं की स्कंद पुराणामध्ये त्याचं वर्णन स्पष्टपणे दिलंय. राम भद्राचार्यांनी कोर्टामध्ये पण त्या संदर्भातली स्पष्टपणे कल्पना दिली होती की विघ्नहर्ता गणेश मंदिर अयोध्येला आहे, तिथपासून इतक्या अंतरावरती आहे. बिलकुल. साक्षी गोपाल मंदिर तिथून इतक्या अंतरावरती आहे. तिथे एक राजघाट आहे तिथून इतक्या अंतरावरती आहे. वशिष्ठांचं आश्रम आहे त्यातलं कुंड आहे त्यापासून इतक्या अंतरावरती आहे. असं स्पष्ट वर्णन स्कंद पुराणामध्ये लिहिलं होतं. त्याचा आधार घेऊन कोर्टाने ज्या प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन केलं आणि हे झालं अंतर मोजायला सांगितली त्या ती अंतर मोजल्यानंतर त्या सगळ्यांचा केंद्रबिंदू ज्याला छेदन बिंदू म्हणता येईल हा तो बाबरी मशिदीचा जो सेंट्रल डोम आहे 3 डोम होते त्यापैकी सेंट्रल डोम वरती येत होता बरोबर. आणि म्हणून पहिल्यापासून याच्यामध्ये अशी चर्चा चालली होती की याच ठिकाणी आमचं मंदिर होतं, याच ठिकाणी आधीची मंदिर पण होती. आणि म्हणून पूर्ण सगळ्या संशोधनामध्ये नदी काठी मंदिर असलं तरी काही झालं तरी याच ठिकाणी ते आपलं मंदिर असलं पाहिजे, रामजन्मभूमी असली पाहिजे. म्हणून कोर्टामधले सगळे खटले लढवत असताना देखील जी आर्ग्युमेंट झाली ती याच मुद्द्यावरती झाली की मंदिर वही बनायचे. पण प्रत्यक्ष मंदिर बांधकामासाठी जागा मिळाली तेव्हा एकाच मंदिराच्या जे 12व्या शतकातलं मंदिर होतं त्याचेच अवशेष मिळाले. ते अवशेष सादर करण्यात आले कोर्टामध्ये आणि त्याच्या आधारे असं लक्षात आलं की 1154 ते 59च्या दरम्यान जे विष्णुहरी इन्स्क्रिप्शन म्हणजे जो दगड सापडला त्या दगडावरती संस्कृतमध्ये जो काही शिलालेख सापडला त्यात असं लिहिलं होतं की राजा मेघसेतू यांनी आपल्या वडिलांच्या आणि आजोबांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार केला. याचा अर्थ त्याच्यापूर्वी मंदिरं होती आणि ही जी मंदिरं होती याच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष बांधकामामध्ये आपण हे करत असताना खालची वाळू माती नदी काठ हे सगळं लक्षात घेता बांधकामाची रचना केली पाहिजे. बिलकुल. या दृष्टीने IIT या सगळ्या मंडळीची मदत घेतली. IIT गुवाहाटी, IIT कानपूर, IIT दिल्ली, IIT मुंबई, IIT चेन्नई यांची मदत घेतली. नंतर नॅशनल जिओ रिसर्च इन्स्टिट्यूट हैदराबादची आहे त्यांच्याकडनं पाया करता काय करायला लागेल याच्याकरता संशोधन करण्यासाठी जमिनीचा जवळजवळ खाली 25 ते 30 मीटरचा आम्ही एक्सरे ज्याला GPR असं म्हणतात ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार यांनी आम्ही त्याची छाननी करून घेतली. नंतर NIRM नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स यांच्याकडनं भारतातले कोणते दगड सगळ्यात उत्तम आहेत, टिकाऊ आहेत, कोणत्याचा वापर केला पाहिजे, त्यासाठी पायामध्ये कुठला दगड असला पाहिजे, वरती बांधकाम कुठल्या दगडाचं झालं पाहिजे याची सगळी रचना करत असताना त्यांचा आधार घेतला. नंतर बिर्लांनी बांधलेली मंदिरं इस्कॉनची मंदिरं असं चाललेली आहेत त्याचाही अभ्यास आम्ही केला. आणि मग असं लक्षात आलं की आपल्या रचनेमध्ये मुळात पायामध्ये नदीकाठीचा पाया असल्यामुळे खालची माती वाळू ही काढल्याशिवाय आपल्याला पाया नीट घेता येणार नाही. नाहीतर आधी योजना होती की इथे पाईल फाउंडेशन होऊ शकेल, पाईल्स करून त्याच्यावरती कॉन्क्रीटची कॅप करून मग मंदिर करायचं. परंतु प्रत्यक्षात लक्षात आलं की पाईल अशा जमिनीमध्ये टिकत नाही. जरी नदीकाठच्या वाळू किंवा समुद्रकाठच्या वाळूमध्ये पाईलमध्ये आपण ब्रिजेस बांधतो, बंदरं बांधतो, तरी देखील आपल्याला जे वजन अपेक्षित आहे त्या वजनासाठी हे पुरेसं नाही. म्हणून माती काढायचं ठरलं, वाळू काढायची ठरली. आणि खरोखरच आश्चर्य आहे मंदिर वही बनाएंगे याचा नीट अर्थ आम्हाला त्यावेळेला कळला. त्याच ठिकाणी आम्हाला एका खाली 3-4 मंदिरांचे अवशेष सापडले. जसं 12व्या शतकातलं मंदिर सापडलं तसं स्कंदगुप्तांनी बांधलेलं 6व्या-7व्या शतकामधलं मंदिर त्याचे पण अवशेष सापडले. त्याच्या खाली विक्रमादित्यांनी बांधलेल्या मंदिराचे अवशेष सापडले. विक्रमादित्याचं मंदिर ते इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या पूर्वी जे इसवी सनापूर्वीचं पहिलं शतक असं होतं. आज विक्रम संवत 2080-81 आहे. त्यातनं वजा करा 2023 म्हणजे तुमच्या लक्षात येईल 24 वजा करा तर आपण जवळजवळ खाली 2000 त्या वर्षांमध्ये जाताना जवळ इतके वर्ष मागे जातो. आणि आपल्याला त्यावेळेला असं लक्षात येतं की विक्रमादित्याचा काल
विक्रमादित्य संवत हा काल त्यावेळेपासून सुरू झाला. त्यावेळेला मंदिराचे जे अवशेष सापडले त्याच्यामध्ये मंदिराचा नकाशा सापडला. मंदिराचे खांब 17x5 85 पिलर्स मंदिर होतं, त्यातले 55 खांब जागेवर सापडले आणि जवळजवळ 30-35 खांब हे आसपास विखुरलेल्या अवस्थेमध्ये सापडले. आणि मग लक्षात आलं की अशी मंदिर बांधण्याची जी काही स्थिती होती ती याच ठिकाणी बांधण्याचा आग्रह आधीच्या लोकांनी हे रामाचं जन्मस्थान असल्यामुळेच ठेवला होता. आणि तेच आम्हाला एक एक जसं फाउंडेशनसाठी आम्ही खाली जात गेलो तसं आम्हाला मिळालं. आणि याच्या पूर्वीचे मौर्यकालीन अवशेष सापडले, तांब्याची भांडी सापडली, तसं इसवी सन पूर्वीच्या 13व्या शतकातले पण अवशेष सापडले. आणि अगदी खरं सांगायचं तर ASI ला सुद्धा याची कल्पना नव्हती की इतक्या जुन्या याच्यामध्ये भारतातली मंदिरं असतील. कारण ब्रिटिशांच्या काळापासून असं सांगण्यात येत होतं की अजिंठा आणि वेरूळच्या नंतर भारतामध्ये मंदिर बांधण्याची कला सुरुवात झाली. त्याला सगळ्याला छेद देणारा हा शोध होता. आणि त्या अर्थाने ASI देखील यातनं खूप संशोधन केल्यानंतर बिलकुल निष्कर्ष असा काढला, कार्बन डेटिंग केल्यानंतर निष्कर्ष असा काढला की या ठिकाणी इसवी सनाच्या 13व्या शतकापासून मंदिरं बांधलेली आत्ता दिसली. आता याच्या खाली मंदिरं होती की नाही, कदाचित मंदिरं असतील, पण प्रत्यक्षतः आपण त्याच्या इतक्या खाली जाऊ शकलो नाही. याचं कारण आम्ही गेलो होतो त्यावेळेला नदीच्या तळाच्या 10 फूट खाली आम्ही पोचलेलो होतो. म्हणजे तिथे आसपास असलेल्या जमिनीच्या जवळ 60 ते 65 फूट खाली जाऊन जेव्हा नदीचं पाणी लागलं तेव्हा आम्ही थांबलो. कदाचित आणखीन प्रयत्न केला असता तर खाली जाता आलं असतं, पण मग तुमच्या सगळ्यांची निराशा झाली असती कारण पावसाळा सुरू झाला असता, एक वर्षभर आणखीन गेला असता आणि मग उशीर झाला असता. म्हणून आहे त्या स्थितीमध्ये मग संशोधन असं झालं की जर एवढा दगडांचा भार जर तिथे घ्यायचा असेल तर त्याच्या खालच्या बाजूला एक प्रचंड मोठा दगड पर्वतासारखा आपण तयार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये हे सगळं करून लक्षात आहे जे काम पूर्ण झालं त्या 65 फुटाखाली तिथे जाऊन शिलान्यास झाला. त्याच्यानंतर कॉन्क्रीट झालं आणि ते कॉन्क्रीट सगळं विशेष पद्धतीचं होतं. त्याच्यामध्ये आम्ही स्टील वापरलेलं नाहीये. बिलकुल कॉन्क्रीट सिमेंटचा भाग फक्त 3% आहे आणि उरलेला सगळा भाग आहे त्याच्यामध्ये फ्लाय ऍश आहे. त्याचा अर्थ असा आहे की हे आता खाली ज्वालामुखीपासून तयार झालेला दगड जसा असतो तसा दगड जवळ 600 फूट 550 फूट बाय 65 फूट असा पूर्ण तयार झालेला आहे. आणि त्याच्यावरती आता हे मंदिर उभं राहतंय. त्यामुळे इतर दगड IITच्या मदतीने NGRIच्या मदतीने आम्ही तो करून मग त्याच्यावरती मंदिर बांधत असल्या कारण आता वरचं मंदिर स्टील शिवाय उभं करण्यामध्ये आम्हाला पुढे योजना अशी झाली की पुढे स्टील पुढे पण आता लागणार नाही, पण पूर्ण दगडाचं बांधकाम त्यानंतर ठेवलेलं आहे. क्या बात आहे. तुमच्या या संपूर्ण उत्तराला मी मध्ये कुठेही याच निमित्तानं थांबवलं नाही, कारण या निमित्तानं अनेक गोष्टींचे खुलासे झाले. राम काल्पनिक होता म्हणणाऱ्यांना उत्तर मिळाली, राम मंदिर नव्हतं म्हणणाऱ्यांना उत्तर मिळाली आणि राम मंदिराच्या बांधकामावर मशीद बांधली नव्हती हे म्हणणाऱ्यांनाही उत्तरं मिळाली. भव्य श्रीराम मंदिराच्या एकूणच रचनेमध्ये सीताकूप असा एक उल्लेख सापडतो. हा नक्की काय प्रकार आहे? जिथे प्रत्यक्षतः श्रीराम मंदिराचं बांधकाम करायचं होतं त्या सगळ्या बांधकामाच्या मॅपिंग मध्ये त्या ठिकाणी एक सीता रसोई होती, एक सीताकूप होतं, एक विहीर होती आणि त्याच्या आसपासच्या सगळ्या परिसरामध्ये 9 विहिरी होत्या. हा सगळा परिसर हा जेव्हा प्रत्यक्ष खणण्याचं काम झालं तेव्हा कदाचित त्यातली सीताकूप आणि सीता रसोई या सगळ्या गोष्टी डॅमेज होत आहेत असं लक्षात आलं. म्हणून त्या सगळ्या गोष्टींना प्रोटेक्ट करून आपल्या मंदिराचं बांधकाम करणं गरजेचं असल्यामुळे आम्ही त्याप्रमाणे रचना केली आणि प्रत्यक्षतः मंदिराच्या बांधकामामध्ये पाया घेताना आम्ही सीताकूपला कुठेही डॅमेज न करता त्या ठिकाणी जिथे विहीर होती त्या विहिरीच्या तिथे अगदी तळामध्ये जाऊन खोदून पुन्हा ती विहीर त्याच जागी स्थानापन्न केली आहे. तसंच सीता रसोई जिथे होती त्या ठिकाणी सीता देवीचं मंदिर आम्ही बांधून तिथे सीता रसोई आम्ही आता पुन्हा आमच्या मंदिराच्या भागामध्ये ठेवलेली आहे. आणि त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी आपल्या जागेवरती स्थानापन्न आहेत. रामाचं मंदिर त्या दोन्हीच्या मध्ये आहे. अगदी या संपूर्ण मंदिराच्या समूहाच्या रचनेच्या निमित्तानं मला काही प्रश्न आहेत, छोटे छोटे प्रश्न आहेत, पटकन आपल्याला विचारतो.
मला जाणून असं घ्यायचं आहे की जिथे भगवान राम जन्माला आले त्या जन्मभूमीच्या मध्ये त्यांची भावंड पूजली जातात. आता हे जे मंदिर बांधलं जात आहे या मंदिरामध्ये इतरही देव असतील का आणि प्रभू रामाचा बालक रूपापासून ते प्रौढ रूपापर्यंत कोणकोणत्या स्वरूपातलं दर्शन तिथे घडू शकेल? एक पहिली गोष्ट लक्षात घ्या, हे जे मंदिर आहे ते कोर्टाच्याही मध्ये झालेल्या सगळ्या आर्ग्युमेंट प्रमाणे आणि चर्चेप्रमाणे राम लल्लाचं मंदिर आहे. आत्ताच्या अस्थायी मंदिरामध्ये याच्या आधीच्या बाबरी मशिदीमध्ये 49 साली म्हणजे 1949 साली केलेल्या पंचधातूच्या 4 मूर्ती ठेवलेल्या होत्या. त्या राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशा 4ही मूर्ती आहेत. त्या आजही पूजेमध्ये आहेत. त्या बाबरी मशिदीमध्ये पण होत्या. मशिदी पडल्यानंतर त्याच्या डोक्यावरती त्या टेंटमध्ये ठेवलेल्या होत्या. त्यानंतर आता अस्थायी मंदिर जे स्थापन केलं तिथे पण आणलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्याची पूजा चालू आहे. त्या 4ही मूर्ती या नवीन मंदिरात पण असणार आहेत. त्याला चलमूर्ती किंवा पूजेच्या मूर्ती असं म्हटलेलं आहे. याच्याशिवाय रामाची जी मूर्ती आहे ती बालरूपातली म्हणजे व्रतबंध मुंज होण्यापूर्वीचा जो मुलगा असतो 6-7 वर्षाचा अशी मूर्ती उभी आहे. ती उभी मूर्ती दगडाची म्हणजे आता अचल मूर्ती असेल त्याची प्रतिष्ठापना जानेवारीच्या 22 तारखेला होणार आहे. या मुख्य मंदिरातल्या तळ मजल्यावरच्या मूर्ती आहेत. पहिल्या मजल्यावरती राम, लक्ष्मण, सीतेसहित सिंहासनावरती बसलेला राजाराम, चक्रवर्ती राजाराम अशी राम दरबार अशी कल्पना करून मूर्ती असतील आणि त्याच्या वरच्या मजल्यावरती म्हणजे दुसऱ्या मजल्यावरती अजूनपर्यंत नेमकी कोणती मूर्ती असेल हे निश्चित झालेलं नाही आहे. परंतु लोकांनी सूचना किंवा सजेशन्स ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये राम परिवार असावा अशी कल्पना केलेली आहे. राम परिवार याचा अर्थ राम, सीता, लव आणि कुश. प्रत्यक्षता काय घडेल कसं होईल ते संत महंत सगळे ठरवतील. त्याच्यामुळे त्याच्या संदर्भात काही इमॅजिन करण्यात आता काही अर्थ नाही जी. परंतु या सगळ्या याच्यामध्ये राम पंचायतन म्हणजे रामाच्या बाजूला आणखीन ज्या मूर्ती आहेत त्या परकोट्यामध्ये, परकोट्याचा अर्थ बाजूने असलेलं जे मिनी फोर्ट्रेस असं प्रदक्षिणेचा मार्ग आहे त्या मार्गावरती आहे. त्याच्यामध्ये रामाचा मूळ वंश सूर्यवंश होता. त्याच्यामुळे सूर्याचं मंदिर आहे. राम हा स्वतः भगवान विष्णूचा भक्त होता असं रामायणातलं वर्णन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रामेश्वरापाशी त्यांनी शंकर भगवानाची पूजा करून मग त्याप्रमाणे रामसेतू केलाय. तर शंकरांची पण त्या ठिकाणी हे असेल. याच्यामध्ये गणेशाची मूर्ती आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जो आपल्या इथला नॉर्थ ईस्ट हा जो भाग असतो त्या ठिकाणी गणेशाची स्थापना होते. त्याप्रमाणे इथे गणेशाची मूर्ती असेल. तसे साऊथ ईस्टला हनुमंताची मूर्ती असेल आणि या दोन्हीच्या मधल्या बाजूला या ठिकाणी लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती असतील. अशा पद्धतीची रचना असेल आणि या रचनेमध्ये सीता रसोई आणि सीताकूप आहे अशी ही मंदिराच्या मधली रचना झाली. पण मुळात हे मंदिर जे बांधकाम करतोय या मंदिराच्या बांधकामामध्ये 392 खांब आहेत आणि त्यातले तळमधले त्यातले निम्मे खांब आहेत. त्याच्या निम्मे वरती आणि त्याच्या निम्मे आणखी वरती असं साधारणतः 2 मजली मंदिराची रचना आहे. त्याच्यामध्ये तळमधल्याला ज्या मूर्ती आहेत अनेक खांबांवरती त्या खांबांवरल्या मूर्तींमध्ये अनेक देवी देवता आहेत, दशावतार आहेत. शंकराचेही निराळे रूप आहेत, हनुमंताची निराळे रूप आहेत, गणेशाची निराळे रूप आहेत, सरस्वती वीणा आहे आणि वीणाधारी सरस्वती अशी पण अनेक रूप आहेत. आणि त्याच्यामुळे या मंदिरामधल्या खांबांवरती जे अक्षरशः सांगायचं तर एका खांबावरती 12 ते 15 मूर्ती आहेत. अशी जर तुम्ही 190 खांब मोजलेत तर तेवढ्या मूर्तीत केवळ तळ मजलेला आहे. तशाच मूर्ती पहिल्या मजलेल्या आहेत, तशाच मूर्ती दुसऱ्या मजल्यावरती आहेत. तर हे मूर्तींचं म्हणजे आयकॉनोग्राफी, स्कल्पचर याचं भारतातलं सगळ्यात मोठं केंद्र होईल अशी ही रचना आहे. बिलकुल. आता याच्याशिवाय चर्चा याच्याशिवाय प्रत्यक्ष मंदिराचा जो आतला परिक्रमेचा पाथ आहे म्हणजे परिक्रमा दर्शन मार्ग आहे त्याच्यावरती संपूर्ण रामायण म्हणजे मूळ रामायणामध्ये जे 100 कथा प्रसंग वाल्मिकीने सांगितलेले आहेत
त्या सगळ्यांच्या मूर्ती स्वरूपातले प्रसंग आहेत. आणि आपण जेव्हा प्रदक्षिणेच्या मार्गावर जाऊ तेव्हा आपल्याला राम कथेचं दर्शन होणार आहे. म्हणजे रामाच्या पूर्ण जीवनाचं दर्शन होणार आहे, त्याच्या व्यक्तित्वाचं, व्यक्तिमत्वाचं, आणि त्या परिक्रमेच्या वाटेवरती हे दर्शन होईल. याच्याशिवाय जो परकोटा आहे त्या परकोट्यामध्ये भारतामधल्या ज्या सगळ्या इष्टदेवी देवता आहेत त्या सगळ्या देवतांचं म्युरल स्वरूपामध्ये भिंतीवरती 6 फूट बाय 4.5 फूट आणि 6 इंच जाड असं ब्रॉन्झचं म्युरल असं त्या भिंतीवरती असेल. अशा जवळजवळ 100 ते 125 भारत दर्शन किंवा ज्याला हिंदू जीवन दर्शन म्हणता येईल अशा पद्धतीच्या सगळ्या आहेत. त्याच्यामध्ये महाभारतही आहे, त्याच्यामध्ये पुराणातल्या सगळ्या कथा प्रामुख्याने आहेत. आणि या सगळ्यांच्या मध्ये ज्या ज्या लोकांनी रामावरती किंवा भारतातल्या देवी देवतांवरती लिहिलेलं आहे, मग त्या वेद पुराणांपासून सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींचं वर्णन, त्या सगळ्या गोष्टीची माहिती ही या सगळ्यांच्या मध्ये असेल. आणि त्याच्यामुळे एका अर्थाने हे श्रीरामाचं मंदिर हे भारतातल्या असलेल्या हिंदूंचं जीवन दर्शन एका अर्थाने राष्ट्र दर्शन होईल, आणि म्हणून याला राष्ट्र मंदिर म्हणायला हरकत नाही. बिलकुल. मी या राष्ट्र मंदिराच्या उल्लेखाच्या संदर्भानं थोडंसं चर्चेला आणखीन पुढे नेतो, आणि हे संपूर्ण मंदिर एक स्वयंपूर्ण मंदिर असेल असंही सांगितलं जात आहे, कारण याच्या सगळ्या व्यवस्था स्वतः उभारलेल्या आहेत आणि त्या स्वतःचं निर्वहन करत राहतील. या मुलाखतीच्या निमित्तानं मला एक खरं तर आपल्यापर्यंत सूचना पोहोचवायची आहे, आणि ती प्रत्यक्षात येऊ शकते का याचाही विचार आपण जरूर मला सांगावा. सर्वसाधारणपणे आपण जर गुरुद्वारांमध्ये पाहिलं तर तिथे जाऊन सामान्यांना सेवा करण्याची संधी असते, पण अशी संधी सहजा हिंदू मंदिरांमध्ये मिळत नाही. हे राष्ट्र मंदिर उभं राहत असताना सर्वसामान्य रामभक्तांना तशी सेवा करायची इच्छा असेल, म्हणजे एखाद्याला तिथे चप्पल स्टँडवर काम करायचं असेल, एखाद्याला तिथे प्रसादालयामध्ये काम करायचं असेल, भक्त निवासात काम करायचं असेल, तर ती संधी आपण उपलब्ध करून देऊ शकू का? कारण अशी संधी मिळालेला रामभक्त हा आयुष्यभरासाठी ती आठवण, तो ठेवा आपल्या सोबत घेऊन जगेल आणि तो इतरांना देऊ शकेल. आणि सर्वसामान्य हिंदूंसाठी हा एक अभिमानाचा क्षण असेल की होय, आम्ही राम मंदिरामध्ये जाऊन सेवा दिलेली आहे. आपण विचारलेले आहेत प्रश्नांमध्ये 2 भाग आहेत, त्याची 2 वेगळी उत्तरं मी देतो, म्हणजे मग तुमच्या दोन्हीच्या लक्षात येईल. इथे आलेल्या सगळ्या लोकांना उत्तम वातावरण पाहताना जुन्या मंदिरांचे सगळे स्थिती ही सांस्कृतिक दृष्ट्या जशी आवश्यक आहे तशी इंजिनिअरिंगच्या दृष्टीने पाहिलं तर टेक्नॉलॉजिकलीही आम्ही या ठिकाणी यात्री सुविधा केंद्र केलेली आहेत. त्याच्याशिवाय वीज, पाण्याचं ट्रीटमेंट, पाण्याचा पुनर्वापर, सोलर वापर, सोलर एनर्जीचा वापर, याच्याशिवाय या सगळ्या रचनांमध्ये सगळं करत असताना प्रत्यक्ष पाणी आम्ही कॉर्पोरेशनकडनं घेतलेले नाहीये. इथे आम्ही बोरवेल स्वतः केलेत, त्यांनी पाणी घेणार, शुद्ध करणार आणि सगळ्या लोकांना देणार. अगदी आरो पूर्ण शुद्ध पाणी करून आम्ही सगळ्यांना देणार ही रचना आम्ही करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला येताना फुलं, प्रसाद काही आणायची आवश्यकता नाही, सगळ्या गोष्टी इथे असतील. आणि हे सगळं करत असताना कुठल्याही गोष्टींचे चार्जेस, म्हणजे अभिषेकासाठी सुद्धा, आरतीसाठी सुद्धा कुणाकडनंही त्या संबंधीचे पैसे घेतले जाणार नाहीत, दर्शनासाठी नाही. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मंदिर सर्वांसाठी खुलं आहे. भारतातल्या हिंदू म्हणणाऱ्या सर्व रीती भाती पाळणाऱ्या सगळ्या लोकांसाठी, अगदी जनजाती मधल्या सगळ्या लोकांसाठी, आणि शीख, जैन आणि बुद्ध या सुद्धा लोकांसाठी हे सगळं मंदिर हे भारतीय वंशाच्या लोकांसाठी हे खुलं असेल असं मी स्पष्टपणे सांगून ठेवतो. आणखीन एक गोष्ट मला या निमित्तानं तुम्हाला सांगायची आहे. हे सर्वांसाठी जसं खुलं मंदिर आहे तसं या मंदिराच्या आसपास, म्हणजे आमचं 70 एकर परिसर आहे, त्याच्या बाहेरच्या बाजूला बिलकुल अनेक प्रकारचे अन्नछत्र, अनेक प्रकारचे निवास, अनेक प्रकारच्या लोकांना राहण्याची व्यवस्था, त्याच्याशिवाय विमानतळ, बिलकुल नॅशनल, इंटरनॅशनल, याच्याशिवाय 6 प्लॅटफॉर्म असलेलं जंक्शन, अयोध्या जंक्शन, हायवेवरनं येणारे मार्ग, प्रत्यक्ष शहरामधल्याही देखील मार्गांमध्ये असलेले आता त्याचं रुंदीकरण होणं, प्रत्यक्ष या ठिकाणी असलेल्या अनेक लोकांना इथे राहता यावं म्हणून अनेक प्रकारच्या हॉटेल्सची रचना,
इथे अगदी लो कॉस्ट देखील लोकांना येऊन राहायचं असेल 8-10 दिवस तरी देखील त्या पद्धतीच्या रचना या करण्याची योजना हे राज्य आणि केंद्र सरकारने इथे केलेली आहे. आता मी फक्त तुमच्याशी बोलतोय 70 एकरच्या जागेपुरतं ट्रस्टनी जो सुप्रीम कोर्टने फॉर्म केलेला आहे त्याची रचना, त्याच्यामध्ये लार्सन अँड टुब्रो एपीसी कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी केलेलं काम, त्याच्यामध्ये पीएमसी म्हणून केलेलं टीसीचं काम, टाटा कन्सल्ट इंजिनियरचं काम, आणि आम्ही ट्रस्टचे इंजिनियर म्हणून त्या सगळ्या आर्किटेक्ट बरोबर केलेलं काम हे मी सांगतो आहे. पण खरं सांगायचं तर अयोध्येचं पुढल्या 25 वर्षाचं मॅपिंग आता योगी सरकारने केलेलं आहे आणि या सगळ्याचं काम करण्यासाठी अयोध्या नगर निगमच्या बरोबर अयोध्या डेव्हलपमेंट अथॉरिटी काम करते आहे. त्याचबरोबर अयोध्या, मथुरा आणि काशी याच्याकरता एक वेगळं मंत्रालय स्थापन करण्यात आलेलं आहे या रचनांसाठी आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या रचना या समाज जीवनामध्ये राज्य सरकार उभं करत आहे. त्याला केंद्र सरकारचाही पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळे इथे आलेल्या लोकांना कोणत्याही पद्धतीची आबाळ न होता उत्तम दर्शन घेता येईल. शरयू तीरावरती जाऊन स्नान करता येईल. तिथे 11 घाट आहेत. गुप्तार घाट वरती जाता येईल. सूर्य मंदिर आहे तिथे, जिथे अश्वमेध यज्ञ झाला ती जागा पाहता येईल. जिथे भरत राहिला, भरत कुंड नंदीग्राम जवळ आहे 16 किलोमीटरवरती, त्याचेही डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. तिथे जाऊन आपल्याला प्रत्यक्ष ते पाहता येईल. तरी विक्रमादित्याने बांधलेली मंदिरं तिथे पण आहेत. गुप्तार घाट आहे जिथे लक्ष्मण आणि रामाने जलसमाधी घेतली, त्याचीही रचना, त्याचेही डेव्हलपमेंट चालू आहे. खरं सांगायचं तर सर्व प्रकारच्या डेव्हलपमेंट करून अयोध्या ही पुढच्या भविष्यामध्ये वेद नगरी होईल आणि राम सर्किट वरती येईल. थोडक्यात सांगायचं जिथे इथे राम गेला त्या सगळ्या गोष्टी अयोध्येशी जोडल्या जातील अशा प्रकारची भव्य रचना हे राज्य आणि केंद्र सरकार हे सायमल्टेनियसली करत आहे. सध्या आमचा त्याच्यामध्ये सहभाग थेट नाही. आम्ही या 70 एकर पुरतच काम पाहतो म्हणून त्याच्या पुरतं जर लिमिटेड म्हटलं तर आतून आणि बाहेरून दोन्ही रचना या उत्तम पद्धतीने चालू आहेत आणि आपण सगळेजण इथं आलात तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला आता नवीन अयोध्या पाहायला लागेल. त्याचं नाव आता अयोध्या धाम असेल. फैजाबादचं सुद्धा नाव बदललं आहे. त्यामुळे अयोध्या धाम दोन्ही मिळून एकत्र असं झालेलं आहे. असं अयोध्या नगरी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम याच्या मंदिरासह आपली सर्वांची इथं वाट पाहिजे. जरूर यावं सर्वांनी. आणि मला असं वाटतंय की पुढल्या 2-3 वर्षामध्ये क्रमाक्रमाने आपल्याला या सगळ्या डेव्हलपमेंट अजूनही ध्यानात येतील अशी इथली रचना आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांचं स्वागत करतो ट्रस्टच्या तर्फे. बिलकुल. आणि या मंदिराच्या ज्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं भव्य श्रीराम मंदिराच्या दृष्टीनं आणि आपण त्याच्या प्रत्येक टप्प्याकडे पाऊल टाकत आहोत तर संपूर्ण मंदिर परिसर विकसित होण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल? 3-1 वर्षाचा अवधी नक्की लागेल. बर. आणि या 3-1 वर्षांच्या नंतर ज्या वेळेला तिथे सर्वसाधारणपणे 1 लाखाच्या आसपास रामभक्त पोहोचतील त्याचा एक आर्थिक आणि सामाजिक परिसरामध्ये विकास स्वरूपात आसपासच्या परिसरात काय परिणाम तुम्हाला शक्य वाटतो? आता रस्त्याचे रुंदीकरण करत असताना योगी सरकारने इथे असलेल्या सगळ्या दुकानदारांना सुरुवातीला त्यांना असं वाटलं की त्यांची जागा गेली, परंतु त्यांना जागा दिलेल्या आहेत, त्यांना त्यांच्या बांधकामाकरता काही कॉम्पेन्सेशन दिलेले आहेत आणि त्यांची दुकानं पुन्हा सजून जजून तयार झालेली आहेत असं दृश्य आत्ता दिसतंय. याच्या पुढे तर आणखी डेव्हलपमेंट होत राहीलच, परंतु या सगळ्या याच्यामध्ये इथल्या धर्मशाळा, इथली आधीची मंदिरं, मठ हे सगळे नव्या डौलामध्ये तयार होत आहेत असं दृश्य इथे दिसतंय. आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा सांगतो की स्वागत तर होईलच, पण याच्यामध्ये अयोध्येचं नवीन स्वरूप तुम्हाला पाहायला मिळेल हे अगदी खात्रीशीर सांगता येईल. आफळेजी, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात एक पटकन प्रश्न आपल्याला विचारतो. मंदिर उभारणीच्या संदर्भात जेवढा उत्साह आता आपण पाहायला मिळतोय त्या उत्साहाला टाचणी लावण्याचं काम पण काही जण करत असतात. ते म्हणतात काय होणार आहे मंदिर उभारून, मंदिरापेक्षा अमुक गोष्ट करा, तमुक गोष्ट करा. मला तुमच्याशी चर्चा करताना एक गोष्ट अशी निश्चित जाणवली आहे की मंदिर हे केवळ आणि केवळ काही कर्मकांडाचं स्थान नाहीये, तर ते एका प्रचंड मोठ्या आर्थिक क्रांतीचं सुद्धा स्थान आहे. आणि या आर्थिक क्रांतीच्या स्थानाच्या माध्यमातून फक्त अयोध्या बदलेल असं नाही, तर मला वाटतं त्यातून देशभरासाठी पण आपल्याला विविध प्रकारचे संकेत पोहोचतील का? जगदीशजी, आपलं या संदर्भातलं विचार मंथन काय आहे? थोडक्यात सांगायचं
तुम्ही मगाशी असं म्हटलं की राम मंदिर ही त्यातली मूळ कल्पना आहे. राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल, राष्ट्र मंदिर उभारण्याचं काम सुरू झालेलं आहे. अगदी खरं सांगायचं तर एखादं राष्ट्र जेव्हा असं ताकदीवरती उभं राहतं तेव्हा भारताचा विजयाचा इतिहास पुन्हा उभा राहील आणि तो नवीन इतिहास घडवणारे आपण सर्वजण आहात. त्याच्यामुळे असा नवीन इतिहास घडवण्याची सुरुवात या राम मंदिरापासून होईल. या संदर्भातली खात्री सगळ्यांनी आपल्या मनात ठेवावी, आपल्या प्रयत्नात ठेवावी आणि आपल्या सगळ्या प्रयत्नांची दिशा जर त्या दृष्टीने ठेवली तर उद्याचा भारत किती मोठा असेल याची कल्पना केवळ आपण स्वतः करा. आपल्याला केवळ कल्पना आहे की गेल्या 18 वर्षामध्ये ज्या ज्या काही गोष्टी भारतामध्ये घडतायत त्या पाहत असतानाच जगाचं सगळं लक्ष आता भारताकडे राहिलेलं आहे. ज्ञान, विज्ञान, विद्या याच्याबरोबर संस्कृती आणि याच्या पूर्वीचा देखील भारत सगळ्यांना आता पुन्हा पुन्हा आठवतोय. त्याचं कारण असं आहे की या सगळ्याच्या याच्यामध्ये आपण सगळे ज्या पद्धतीने आता वाटचाल करतोय ती वाटचाल जगाला गुरुस्थानी आपण राहून त्यांना मार्गदर्शकाचीच राहील आणि त्याच्यामुळे आपल्याला हे गुरुस्थान आता कायमस्वरूपी ठेवणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी स्वतः माझ्याबरोबर माझी पत्नी आम्ही गेल्या तर 3-3.5 वर्ष इथे आहोत. बिलकुल आम्ही हे पाहतो, आम्ही हे अनुभवत आहोत आणि माझ्यावर असलेले अजूनही 7-8 मराठी इंजिनियर्स आहेत जे टीसी मध्ये आहेत, ते लासन टुब्रोमध्ये पण आहेत, ते ट्रस्टच्या कामामध्ये पण आहेत. हेही तुम्हाला परत परत त्यांच्या सगळ्या मराठी भाषिक आपली सगळ्या मंडळींना असं सांगतील की या ठिकाणी इतक्या आनंदामध्ये आम्ही काम करतो. बिलकुल या कामामध्ये पुढे मागे जो आम्हाला भविष्याचा जो अंदाज येतोय त्या अंदाजामध्ये आज 1 लाखाची जी स्थिती आहे ती पुढच्या 20 वर्षानंतर नाही, 22 तारखेचा कार्यक्रम झाला की तुम्ही मला कळवाल की 31 तारखेपर्यंत ही संख्या 1 लाखापर्यंत दर दिवसाची जाईल. त्याच्यानंतर रामनवमी 16 तारखेला आहे, 16 एप्रिलला, तोपर्यंत ही संख्या 1.5 ते 2 लाखाच्या घरात जाईल. आणि भविष्यामध्ये मी असं सांगू शकेन की या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या ही ऍव्हरेज बेसिसवरती 2, 2.5, 3 लाखापर्यंत गेली तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. बिलकुल अगदी या संपूर्ण मुलाखतीत आपण अत्यंत मनमोकळेपणाने आमच्याशी चर्चेत सहभागी झालात, दिलखुलास उत्तरं दिलीत आणि या तुमच्या उत्तरांमधून केवळ आणि केवळ राम मंदिराची कल्पना आम्हाला लक्षात नाही आली तर त्यामागचा विचार सुद्धा कळला. याबद्दल तुमचे पुनश्च एकदा आभार. आणि तुमच्या आयुष्यात ही एक अत्यंत महत्वाची घटना साध्य झाली त्याबद्दल माझ्याकडूनच इथूनच तुम्हाला नमस्कार. प्रत्यक्ष भेटलो तर नक्की तुमचे पाय धरेन, तुमच्या निमित्तानं रामापर्यंत माझा नमस्कार पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आणि माझ्याकडून सर्व प्रेक्षकांना जय श्रीराम, जय जय श्रीराम. आपदाम परतारम दातारम सर्वसंपदाम लोकाविरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद आफळेजी. विशेष मुलाखतीच्या या भागात तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय श्रीराम.